तर मित्रांनो आजपासून झालं बरं का रेल्वे लाईनचं काम चालू आपल्या वावराच्या बाजूच्या। मित्रांनो मी तुमचा मित्र अमोल, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एक न्यू ब्लॉग मध्ये। सकाळी सकाळी निघाला आपल्या वावराकडे। सर्वात पहिले तर वावरामध्ये येऊन जेवढ्या पण आपल्या गावरान कोंबड्या सर्वांना बाहेर सोडून दिलं। सर्व कोंबड्यांना बाहेर सोडून त्यांना अगोदर तर आपण तांदूळ टाकून दिले सर्व कोंबड्यांना। आपल्या जो टोटल 30 कोंबड्या बरं का, आणि सर्व बाहेरच्या कोंबडीला चारा पाणी करून मदत आला ना। आपली पिल्लेवाली कोंबडी तिला पण बघून घ्या तुम्ही, आणि पिल्ले एकदम छान निघले बरं का। आपल्या सर्व पिल्ल्यांना खायला टाकून घेतलं, त्याच्यानंतर निघाला आपण ड्रिंकर घेऊन त्यांना पाणी नेण्यासाठी। पाणी ठेवल्याबरोबर लगेच सर्व पिल्ले लटकले पाणी पिण्यासाठी। वावरामधलं सगळं काम आवरून त्याच्यानंतर निघाले आपण जित्तू बरोबर त्याच्या घरी, कारण त्याच्या टोकन यंत्राची थोडी सेटिंग लावायची होती म्हणून। आता आले आपण जित्तूच्या घरी, त्याच्यानंतर त्याला टोकन यंत्र काढायला लावले। त्याच्या इथे 2 टोकन यंत्र येते, तुम्ही बघू शकता। टोकन यंत्र एकदम प्रकारे त्याने वरती टांगून ठेवले होते, कारण उंदरा वांदरांनी कतारायला नको म्हणून। आणि त्याला टोकन यंत्राचं शिल्लकचं सामान काढून ठेवायला लावलं। तर हे बघा उंदरांनी किती राडा करलाय बॉक्स मध्ये। लगेच टोकन यंत्रामध्ये मक्का टाकला, चालवून बघितलं तर टोकन यंत्र एकदम परफेक्ट चालत होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हती, फक्त गाणी बदलावायची होती। तेवढं त्याच्या मशीनीचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करले। त्याच्यानंतर निघाले आम्ही वावरामध्ये, कारण जित्तूच्या गाडीवरती मी आलो होतो आमच्या वावरामध्ये। सोडून दिलं मला वावरामध्ये, तिथे आपल्याला रेल्वे लाईन पैसे कोकल्यान चालताना दिसलं, म्हणतात कुणाची तरी पाईपलाईन चालू, पण तिथे जाऊन बघितलं एकदम रेल्वे लाईनचं कामच चालून गेलं भाऊ, जामनेर ते पाचोरा। आणि इथे एक जुना रेल्वे ट्रॅक होतं, डायरेक्ट इंग्रजाच्या काळामधलं। त्या दिवसापासून इथे रेल्वे चालत होती, पण लॉकडाऊनमुळे इथे रेल्वे बंद पडली होती। तर आता नवीन काम चालू झालं आणि नवीन रेल्वे इथे चालू होणार आहे। आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। करून घ्या तुमच्या बोलो पटकन फॉलो।